जगदंबा माता की सद्गुरु श्री महाराज की जय। सद्गुरु श्री विठ्ठलनाथ महाराज की हा विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हाला हाला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना। सारे चरण संताचिया यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आता हृदय आपुले चौफाळून या भले वरी वैसवो पावले श्री गुरूंची जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे। देववशे चित्ती त्याची घडावी संगती आईशे आवडते मना देवा पुरवावी वासना हरी अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती ओदो ओदो भक्तनाथ ते गोंधळाय वो जगदंबे गोंधळाय वो जगदंबे। गोंधळाय वो जगदंबे अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती भक्त उदो उदो नाचती उदो उदो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे
विठाबाई तू मूळ स्तंभी. धावा घाली आई, धावा घाली आई, धावा घाली आई, धावा घाली आई. पाहतेस काही आता, पाहतेस काही, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. हो देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना. प्रस्तुत स्थळी मा जगदंबेच्या या भव्य आणि दिव्य प्रांगणामध्ये, या दरबारामध्ये मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. या न्यायानं कसल्याही प्रकारचा अधिकार नसताना स्वात्मसुख निवासी गुरुवर्य सावखेडचे बाबा दत्तगिरी महाराज आणि स्वात्मसुख निवासी गुरुवर्य विठ्ठलनाथ बाबा या दोन महात्म्याच्या संगतीची कृपा लाभलेले तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. परम भाग्याची गोष्ट. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. भक्ती मार्गाचा स्वीकार केल्यानंतर भक्तीची मार्गक्रमणा करत असताना मध्ये काम क्रोध विकार हे षड विकार आडवे आल्याशिवाय राहतच नाही. पण भक्ती मार्गाचा स्वीकार केल्यानंतर ह्या षड विकारावर जो पाय ठेवून परमार्थ करण्याचा प्रयत्न करत असतो ना, तो यशस्वी होत असतो. आणि पहिलं तीराला जाणारा क्वचित एखादा महात्मा आहे. कोई एक म्हटलेले बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. हा भवसागर तरुण जाण्याकरता निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. म्हणून मिळालेला नरदेह उत्तम सार, उत्तम गती, देवची होत म्हणती तरी का चित्ती न धरावा. पवित्र देह मिळालेला आहे आणि मा जगदंबेची कृपा आहे. बघा, चांगलं अंतर्मुख होऊन विचार करायची गोष्ट आहे. जन्माला आलेला आहे तो मरणार आहे, मरणार करताच जन्माला आलेला आहे, बरोबर. पण मध्यंतरी वर्तमान स्थितीमध्ये जो जीवन जगत आहे, ते जीवन जगत असताना तो जगतो कसा, त्याला जगवतो कोण आणि जागवतो कोण, झोपेतून उठवणारा कोण आहे आणि झोपेला लावणारा कोण आहे, याचं बारीक दिग्दर्शन तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेलं आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये आवड निर्माण झाली, पण ती कशाची आवड निर्माण झालेली? देव भेटीची नाही महाराज. या अभंगाचा मार्मिक विषय आहे. मागणी देवा करता आहे, पण प्राप्ती संताची व्हावी हा उद्देश आहे. कोण सांगेसा भेटेल, कोण मला असा भेटणार आहे, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी, या भगवंताची ओळख करून देणारा कोण आहे असा भाग्यवान. अशा भाग्यवंताची मला काय व्हावी, संगती घडावी. आणि ती संगती घडल्यानंतर काय होईल, तर देव माझ्या चित्तामध्ये कशाने बसेल हे मी त्यांच्याकडून मागून घेईल. काय देतील ते,
तर माझ्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये असणारी जी व्यापक वासना आहे, त्या वासनेचा समूळ नायनाट करील. म्हणून त्यांची आवड माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त व्हावी अशी मागणी केलेली आहे. विशेष सांगायचं म्हणजे ते सुद्धा हरिजन असावे बरं. बहुजन आणि हरिजन आपण म्हणतो ते नाही बरं का. हरिजन ज्यांचं हरीकड तोंड आहे, ज्यांच्या सन्मुख हरी आहे, अशा भक्ताची संगती मला घडावी. आणि कशी घडावी तर त्यांचा आणि माझा वियोगच होऊ नये. त्यांची घडावी का त्यांची घडा विसंगती. विसंगती नाही सांगितली, संगती घडावी सांगितलेलं आहे. कारण संगती जर त्यांच्यामध्ये घडली, त्यांच्या सानिध्यामध्ये जर मी राहिलो, तर माझ्या जीवनामध्ये जीवन जगत असताना त्या संगतीचा मोबदला, वासनेचा त्याग करून सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप अशा परमात्म्याची अनुभूती मला आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये घडावी, असा हा उपस्थित केलेल्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हॅलो, या अभंगावर बोलण्याच्या अगोदर थोडासा परिचय करून द्यायचा. परिचय करून द्यायचा म्हणजे माझा परिचय करून द्यायचा असं नाही का. माझा परिचय करून देणारा मी कोण आहे, आणि तुम्ही जर मला माझा परिचय जर विचारला तर मी सांगन सीताराम शाहूराव चेडे. हा परिचय नाही माझा, हे ठेवलेलं नाव आहे, ही ओळख नाही माझी. माझी ओळख कोणती आहे? जात नाही गोत नाही सद्गुरु माझा सखा, मला तुम्ही नाव विचारू नका. मला तुम्ही नाव विचारू नका. सद्गुरु माझा मी सद्गुरूची ओळख सद्गुरु सुता, ओळख सद्गुरु सुता. जात नाही गोत नाही, जात नाही गोत नाही सद्गुरु माझा सखा, मला तुम्ही नाव विचारू नका. माझं हे नाव नाही, आणि देवानं दिलेलं नाम हे नाही. तुम्हाला मला हाका मारता यावी म्हणून ठेवलेलं नाव आहे. पण देवाचं नाम असं आहे पहा, त्या नामाशिवाय तर नो पाय नाही. म्हणून तर हरिपाठामध्ये माऊली सांगतात, नामा परती तत्व नाही रे अन्यथा, वाया अनेक पंथा जासी धनी, वाया अनेक पंथा जासी धनी. जीवनामध्ये तरणोपाय करून घ्यायचा असेल तर नामाशिवाय तरणोपाय नाही. आणि नाम ज्या मुखामध्ये नाही, ज्यांच्या मुखामध्ये नाम नाही, त्याला नाथराय सांगतात. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, नामाविन मुख सर्पाचे ते बीळ. जीवानवे काळ सर्प
मुखी गाता हर पली चिंता, हरिमुखी गाता हर पली चिंता. कमल मुख राम भजन को दिया. कशा करता दिलेला आहे? पवित्र तो देह वाणी पुण्यवंता, दोव दे अच्युत सर्व काळ. पवित्र अच्युत सर्व काळ. म्हणून जीवन जगत असताना एक भगवंताच्या नामचिंतनाशिवाय तर न पाय. एक संताची संगती घडली तर जीवनाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. केले रामायण रामाआधी. वाल्मिक मुनीला आणि महर्षी नारदाची गाठ पडली. राम राम म्हणता येत नव्हतं, मरा मरा म्हणायला लागला. आणि मरा मरा म्हणता म्हणताच राम राम हा शब्द उच्चार झाला. आणि त्या रामनामाच्या जोरावर ताकदीवर वाढली गहना, वाढली गहना. केले रामायण रामादी, केले रामायण. इतकी तर नामाची ताकद आहे. सुनाईचे हरिहर महाराज जगदंबा मातेचा तांदळा भविनीमुगावचा ज्या वेळेस पडला, त्यावेळेस हरिहर महाराजांनी पुढले सुनाईचे हरिहर महाराज त्या तांदळाची पुनर्स्थापना केलेली आहे त्यांच्या हातून. त्या देवीच्या तांदळ्यामध्ये प्राणज्योत उत्क्रमण करण्याकरता त्यांनी त्या देवीला जी हाक मारली, ती हाक म्हणजे अखिल ब्रह्मांड नायकाची जी जननी आहे, ब्रह्मांडाची जननी आहे, ती जननी आदिशक्ती जगदंबा, ती कुणीकडून आणावं लागली? आपलीच कुंडलिनी शक्ती आपण जर जागृत केली तर तीच जगदंबा आहे. पण आपण वैखरी वाणीच्या पुढे जातच नाही. चार वाण्या आहे, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपला व्यवहार वैखरी वाणीमध्ये चाललेला आहे आणि वैखरी वाणी मध्ये दोष आहे. काम, क्रोधादी विकर ह्या वैखरी वाणीमध्ये भरलेले आहेत. म्हणून मध्यमेमध्ये शिरकाव करावा लागतो आणि तिच्यामध्ये शिरकाव करून जर कुंडलिनीकडे जाण्याचा प्रयत्न केला तर ती जगदंबा जागृत होते आणि ते अधिष्ठान म्हणजे ही जगदंबा आहे. कोणी तिला जागृत केलं? ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही सुद्धा त्याच जगदंबेचा धावा करावा लागलेला आहे. मी सांगतोय कशा करता, जगदंबेचं वर्णन नाही सांगत महाराज. अखिल ब्रह्मांडावर ज्याची सत्ता आहे त्याला जर जागृत करायचं असेल, आत्मचैतन्य, आपला आत्मभाव आपल्यावर प्रसन्न व्हावा असं वाटत असेल,
तर काना वचनाची या भेटी, आगास रिसाची पैकिरटी, वस्तू होऊन उठी तीच जागा होती. आपण आपल्याच पडसावलीला भेटतो आणि आपली पडसावली आपल्याला भेडसावते. पहिलाच प्रसंग महाराज, तुमच्या घरी आलो होतो, इथं राहत होते तुम्ही आणि तिथं भजनाचा कार्यक्रम होता आणि तुम्ही भोजनाला आमंत्रण दिलेलं होतं, बरोबर ना? आम्ही गाडी बैल धरून आलो होतो आणि रात्रीचा समय होता, इकडून जाता कशाला तरी बैल बुजाला आणि गाडी फार खदनीत गेली. नाथा भाऊ होते त्यावेळेस, किशोरचे आजोबा, राजधर पाटील होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि सकाळी ज्या वेळेस आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला गेलो त्यावेळेस बाबाजींनी विचारलं, कशी काय पलटी झाली गाडी? बरं, त्यांच्याकडे कोणी गेलं नाही, त्यांना कोणी सांगितलं नाही आणि आमची गाडी पलटी झाली कशी हे त्यांना समजलं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परी. म्हणून त्या ईश्वरी सत्तेवर जर आपण आपला भाव समर्पित केला, वाहू हा संसार त्याच्या पाये, वाहू हा संसार. तुका म्हणे तुका म्हणे घालू तयावरी वार, वाहू हा संसार. देवा पायी वाहू हा संसार, देवा पायी वाहू हा संसार. घेविले अनंत पैसेची राहावे हो, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. तुकोबारायांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रपंचाचा भार देवावर टाकला का जिजाबाईवर टाकला, आवलीवर टाकला का देवावर टाकला? आपल्या संसाराचा भार देवावर आहे का बायकोवर आहे का स्ववर आहे? आपल्याला आपलीच ओळख होईल महाराज. मी कोण आहे? कीर्तनकार आहे. मी कोण आहे? प्रवचनकार आहे. मी कोण आहे? गाणारा आहे. आपली ओळख काय? हीच ओळख आपण सांगतो. म्हणून करारे ओळखी आत्मारामाची, आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे. तया स्वांत करण जिता, सकळ कामोपशांता, परमात्मा परवता. तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, हाच ब्रह्माचा अवतार आहे. मग मी आला कुठून? या मीची काय करायची? हकालपट्टी करायची. मग मी कोण आहे? तुकोबार आहे, मी तो वासुदेव तत्वता. काळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता.
माणिक मागोता गा माणिक मागोता गा मी तो वासुदेव तत्वता मी तो वासुदेव तत्वता मी तो वासुदेव तत्वता त्यांची ओळख करून दिलेली आहे त्यांनी. मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता. तत्व स्वरूपाने जर बघितलं तर वासुदेवस्य महात्मास्य दुर्लभ हा सांगितलेला आहे. आणि दुर्लभ असणारा असा जो आत्मचैतन्य आहे ते याच घडीला, याच वेळेला, याच समयाला आपल्याला अनुभवता येईल. कारण जोपर्यंत या शरीरात प्राणज्योत आहे, जोपर्यंत मी आणि माझं कल्पनेमध्ये आहे, तोपर्यंतच याची निवृत्ती करता येईल. मी आणि माझी ही कल्पना जर सारायची असेल तर ती कल्पना सारण्याकरता जे विकल्प उठतात, स्फुरण पावतात, ते थांबणं गरजेचं आहे. ते कधी थांबतील? म्हणून एखाद्या महात्म्याची गाठ पडावी लागते आणि ती महात्म्याची गाठ माझ्या जीवनामध्ये यावी असं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय सांगतो. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. आता सार मुद्दा जर बघितला तर वासनेचा विषय आलेला आहे आणि वासना ही जीवाला अधोगतीला घालीत असते. वासनेचे प्रकार दोन, एक सद वासना आणि एक असद वासना. आपल्याला दोनच घ्यायचे, बाकीच्या वासना अनेक आहेत. विषयाची वासना आहे, मुक्तीची वासना आहे, अनेक वासना आहेत. ही वासनेचे प्रकार बरेच लांबलचक. स्वामी समर्थांनी दासबोधामध्ये त्याचं वर्णन केले. वासनेवर एक समासच त्यांनी घातलेला आहे. तिकडं जायचं नाही आपल्याला. आपल्याला दोन वासना घ्यायच्या आहेत, एक सवासना आणि एक दुर्वासना, एक सद्वासना आणि एक असद्वासना. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती करण्याकरता जो विचार आहे ती सद्वासना आहे.
आणि माझा संसार प्रपंच भरभराटीला लागावा, ही असत वासना आहे. असत वासनेला का असं गौण ठरवलेलं आहे? कारण नको त्याचा लालसा, नको त्याचा छंद त्या जीवाला लागत असतो. आणि वास्तव स्वरूप जर बघितलं, जे प्रयत्न चाललेले आहेत असार असणाऱ्या संसाराकरता चाललेले आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे सगळ्याला माहित आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, हे प्रमाण भरपूर आहेत. पण मी तर म्हणेल हे सुद्धा प्रमाण कमीच पडतात. पहिली असत वासना काय असेल तर मीच ही वासना आहे. मी आणि माझं. म्हणून तुकोबराय नव्हे, ग्राम गीतेमध्ये सांगितलेलं आहे तुकडोजी महाराजांनी, मी आहे कोण ऐसा शोध घेऊन होय वेगळा पटकन, तुला रे बाबा मोक्ष मिळेल झटकन. मी आणि माझं ही संकल्पना जर तू लक्षामध्ये घेतली तर तू मुक्तच आहे. एक आहे का मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, मुक्त होता परी बळे झाला बद, मुक्त होता परी घेऊन या चंद माझे 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 माझे, घेऊन या चंद माझे 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 माझे. डोळे झाकून विचार करा, कारण डोळे उघडे ठेवून विचारच करता येत नाही महाराज. कारण या चक्षुनी बाह्य जगताची नाही का स्वरूप पाहण्याकरता दृष्टी अशी विकृती निर्माण होत असते. झाकुनी नेत्र एकांत बैससी बैससी, बारकाईने तव चित्ती पहासी पासी, तव चित्ती उठती बहुवृत्ती, जाणत्या दीप्ती जीव किरणाचा जीव किरणाचा, बघ सूक्ष्म दृष्टीने मध्य संधी तू त्याचा, हे नरा आत बघ जरा जीव हा खरा, नवे रे ही माया नवे रे ही माया. तुम्ही म्हणता नाही का हे आळंदील नाही बरं हे शिक्षण, माफी मागून बोलतो. कारण कला शिकायची असेल तर संस्थेवर जा, आणि मुक्त व्हायचं असेल तर साधूची सेवा करा. याच्यामध्ये श्रेष्ठता आहे, धन्यता आहे. विठ्ठल विठ्ठल तुकडोजी महाराज सांगतात, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशीला जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. देव रोकडा सज्जनी, आणि तुकोबरायांनी ते अनुभवलं, आणि अनुभवून त्यांनी तुमच्या आमच्या समोर दाखला ठेवलेला आहे. न लगती जावे वनांतरा, सुखे येतो घरा, ठाईच बैसोनी आवडी अनंत. कोणाला सांगितलं हे? न करणाराला सांगितलं का करणाराला सांगितलं?
का म्हणायपुरतं सांगितलं? याच अभंगावर अनेकाचे अनेक मतभेद आहेत. मी सांगतो असाच अर्थ आहे असं बिलकुल समजू नका. मी ज्या मुशीमध्ये तयार झालेलो आहे, मी ज्या मुशीमध्ये तयार झालो ती मुसच अशी आहे. म्हणून आपली ओळख करून घ्या. आणि आपली ओळख जर करून घ्यायची असेल तर संतांच्या संगतीशिवाय जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती किंवा साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कोणता साधू दुर्मिळ आहे? करणारे भरपूर साधू आहे हो, पण मुक्त करणारा पाहिजे. कीर्तनकार मुक्त होईल का नाही हीच पंचायत आहे. कीर्तनकार, माझं बोलणं जरा तिखट वाटेल तुम्हाला, पण कीर्तनकारच मुक्त होतो का नाही ही पंचायत आहे. दुसऱ्याला काय मुक्त करणार आहे? आपण मुक्त व्हावं आणि मग मुक्तीचा मार्ग सांगावा. आम्हाला काहीच येत नाही. आम्हाला कंबर बांधता येतं, पैसे लुबाडता येतात. ते एक मोबाईलवर तुम्ही ऐकलं का? कीर्तनकाराने पैसे घेऊ नये याच्यावर पहा, एक मोबाईलवर आलं होतं. एकाने विचारलं ते प्रमाण का म्हणत नाही, तर उत्तर दिलं एक जण, ते प्रमाणच पाठ नाहीत म्हणजे आमचे. मग परमार्थ जो चाललेला आहे तो पैशा करता चाललेला आहे का मुक्त होण्याकरता चाललेला आहे? आज कीर्तनाचा बाजार भरलेला आहे, सौदेबाजी चाललेली आहे. लाज वाटायला पाहिजे मला माझ्यासारख्याला. मी 7 दिवस पारायण केलं, आजच सुट्टी होऊन मी इकडं आलो. 3000 रुपये मला दिले. मी म्हणलं काय येडा माणूस आहे हा, याला 3000 रुपये दिले मला कशा करता? सांगायचा मुद्दा, माझीच मला आठवण राहिलेली नाही. इथं स्वतः फसलेला आहे. त्या फसलेल्या जीवाला जर उपकृत करायचं असेल तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, जे पावशी व्यंग निज धाम माझे. आणि नंतर सांगितलेले मनमना भौमद भक्त मध्याजी माम नमस्कृ, नाही का? तू मन हे मीच करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते, नाही का? म्हणून विश्वव्यापक असणारं जे परमात्म स्वरूप आहे ते अनुभूतीला घ्यायचं असेल तर बाबाजी नेहमी सांगत असायचे, तुला अनुभवायचे ना, मांडी मार, डोळे झाकून घे आणि त्याचं चिंतन कर. विष का प्याला राजाजीने भेजा, पिवत पिवत मीरा. तिनं काय केलं? विषाचा पेला दिला, पण भगवंताचा धावा करत त्याचं नाव घेत तो विषाचा पेला घेतला, पण सोडलं नाही महाराज. कोणी तारलं? करील तो काय नोहे महाराज, परी पाहे बीज. अंतकरणामध्ये भाव बळकट पाहिजे. देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फार सेवित, चित्त झाले तरी. कारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फार सेवित, झाले का चित्त तरी. एवढ्यासाठी नका करू आता हात का, त्याच्याकरता तानापाणी करण्याची गरज नाही. अशा साधूचं दर्शन घडावं, अशा साधूची भेट व्हावी का त्याच्या पायावर डोकं टेकवल्याबरोबर मस्तकामध्ये अशी कलकल वीज लावावी, असा महात्मा बघा. फक्कड महात्मा पाहिजे.
आणि मग त्याचं दर्शनी प्रशस्ती हा लाभ. अशा प्रकारचं जर दर्शन झालं तर जीवाचा उद्धार होईल. आणि अशाच महात्म्याची माझ्या जीवनामध्ये मला संगती घडावी हा तुकोबारायांचा चंग आहे. आणि त्यांची मला आवड आहे द्वितीय चरणामध्ये. आवडते मना देवा पूर्वावी वासना. आता या ठिकाणी संदर्भ मनाचा आणि वासनेचा आहे. संदर्भ कोणाचा आहे? मनाचा आणि वासनेचा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये संतांची संगती घडावी पण मनापासून घडावी. या मनाची या एकनिके देखल्या गोडीच्या ठाया सोकी म्हणून अनुभव रूप कौतुके दावीत जाईजे. त्या मनाला सोकवण्याकरता, मनाला चटका लागण्याकरता. मन कसं आहे? फार विचित्र आहे. चंचलम मन कृत्वा, ते चंचलम हे मन कृत्वा. इतकं चंचल असणारं मन कधी हाताला लागेल? नाही का? मार्मिक उदाहरण दिले ज्ञानेश्वरीमध्ये जर टाकली ना, खरोखर इतका आनंद आहे एका एका ओवीमध्ये, इतका अर्थ दडलेला आहे पहा. नाही का? मला जेवढं समजलं तेवढंच बोलत बरं का. मला जेवढं समजलं तेवढंच बोलतो. माकड आहे अगोदरच चंचल, त्याला मदिरा पाजली किती उड्या मारील, त्याच्यात त्याला विंचू दम झाला किती उड्या मारील. तसं मने महाराज. आणि इतकं असणं चंचल असणारं हे मन कशाला ठिकाणावर येईल? या मनाचं काय खाद्य आहे म्हणजे याचं चंचलपणा जाईल? याला चंचलपणा कशामुळे निर्माण झालेला आहे? अगोदर त्याचं निरीक्षण करावं लागेल. कशानं मन चंचल झाले? तर वासनेनं मन चंचल झालेलं आहे. आता तुकोबारायांनी जी वासनेचं अंगीकार केलेला आहे, देवा पूर्वावी वासना. आता या ठिकाणी सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप अशा असणाऱ्या एकमेव अद्वितीय असणाऱ्या परमात्म्याचं अवलोकन करण्याकरता जी बहिर्मुखतेकडे धाव आहे ती अंतर्मुखतेकडे जाण्याकरता सगळा अट्टहास चाललेला आहे. भंडाऱ्या डोंगरावर जाऊन साधना करावी कशा करता? जगाचं कल्याण होण्याकरता का भगवंताची प्राप्ती होण्याकरता त्यांनी चिंतन केलं. त्यांच्या मुखातून पंचम वेद असणारा एवढा मोठा गाथा मुखाद्वारे बाहेर पडला. तो जगाच्या कल्याणाकरता पडला का त्यांच्या अनुभूतीनं बाहेर पडला? जगाचा उद्धार व्हावा ही साध क्रिया आहे.
जगाचा उद्धार व्हावा ही सहज क्रिया आहे, चालता चालता. पण ज्यांच्या वाणीद्वारे जी वाणी बाहेर पडली, जे वेदांत बाहेर पडलेला आहे, त्यांनी छाती ठोकपणे सांगितले वेदांचा तो अर्थ इराणी व्हावा. त्या वेदाचा अर्थ आम्हाला माहिती आहे, म्हणून आमची काही केलं तरी आमची वाणी बंद पडणार नाही. माझे मज झाले अनावर वाचा, माझे मज झाले अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे, मज झाली अनावर वाचा, माझे मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासे, छंद या नामाचा घेतलासे. माझे मज झाले अनावर वाचा. या अभंगाच्या सुरुवातीलाच वासनेकडे विषय गेलेला आहे, नाही का? माझी वाणी काही केल्या विषयी विसर, पडिला निशेष अंगी ब्रह्मरस. ठसावला माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलासे. इतका छंद माझ्या वाणीला लागलेला आहे, म्हणून त्या वाणीला आणखी सवय लागण्याकरता मला साधूची पुन्हा 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 पुनरावृत्ती व्हावी, माझ्या जीवनामध्ये त्यांची गाठ पडावी. कारण त्यांना जी गाठ पडलेली आहे, सापडिले वाटे मस्तकी तो जाना ठेविला कर. भोजना मागती पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नामध्ये येऊन बाबाजी चैतन्याने त्यांना उपकृत केलं, अनुग्रह दिला. आणि काय दिलं? भोजनाशी मागती. किती? पावशेर. शब्दशः अर्थ वेगळा आहे बरं त्याचा, नाही का? किती शेराचं 1 किलो? राम जाणे. पावशेर सांगितलेला आहे. पाव शेर कोणता आहे? हा शेर नाही महाराज. माझ्या जीवनामध्ये जेवढा वेळ उरलेला आहे, पाव भाग उरलेला आहे, मी केव्हाच जाईल त्याचा नियम नाही. कारण गेलेल्या आयुष्याची बेरीज सांगता येईल, चालू स्थितीमध्ये आपलं वय किती झालं हे सांगता येईल, पण मी किती दिवस जगणार आहे हे मात्र गुपित आहे. म्हणून त्याच्यातला पाव भाग आणि त्याच्यामध्ये तुझी उपजीविका भाग, तर तुझं कल्याण होईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, अशा फक्कड महात्म्याची माझ्या जीवनामध्ये गाठ पडावी आणि त्यांनी माझ्यावर वरदहस्त ठेवावा. काय का आता तुला कसलीही चिंता करण्याची गरज नाही. आणि अशा फक्कड महात्म्याची जर मला गाठ पडली तर तो देव माझ्या चित्तामध्ये कायमचं ठाण मांडून बसन, जे ठाण इथं बसलेलं आहे. या देवीनं किती शत्रू बरोबर युद्ध केलं, नाही का? एकच मोठा शत्रू होता, मृदुमान्य नावाचा राक्षस, नाही का? आणि त्यांनी ब्रह्मा सावित्री सह, विष्णू लक्ष्मी सह आणि शिव पार्वती सह दामटिले. एकादशी महात्म्यामध्ये त्याचं वर्णन आहे. तिघांची गाठ पडली. आपापल्या अर्धांगिनी लक्ष्मी घेऊन हे पळू लागले आणि एका उंच डोंगरावर गेले. त्या ठिकाणी लपण्याला जागा नाही सापडे ना, म्हणून एक विशाल वृक्ष असतो
आणि त्या वृक्षाच्या पोखरीमध्ये हे शिरले. वृक्षाच्या पोखरीमध्ये हे 6 जण शिरले आणि त्यांचा जो श्वासोच्छवास होता त्या श्वासोच्छवासापासून 6 जणांच्या श्वासोच्छवासापासून एक कुमारिका तयार झाली. आणि तो मृदुमान्य नावाचा राक्षस यांचा पाठलाग करत आलेला आहे. कुणीकडे गेले यांची त्यांची नजर चूक झाली. त्यानं काय केलं, ज्या मार्गाने गेलेले आहेत त्या मार्गावर एक जबडा खाली आणि एक जबडा वर असा आ करून तो बसलेला आहे. आणि त्या पोखरीत निर्माण झालेली या 6 जणांच्या उच्छवासातून निर्माण झालेली जी कुमारिका असते ती कुमारी त्या पोखरीच्या दारामध्ये येऊन उभं राहिली. आणि ती मृदुमान्यानं बघितली. आता मृदुमान्याला शंका निर्माण झाली, हे कुणीकडे गेले यांचा पत्ता नाही, पण ही या ठिकाणी हजर कशी काय, या ठिकाणी हिला कोणी जागा दिली किंवा कोणी आणलं, शंका निर्माण झाली. म्हणून तिला विचारण्याकरता गेला. परंतु अंतःकरणातली वृत्ती क्रूर असते आणि ती क्रूर वृत्तीतले शब्द त्या कुमारिकेने ऐकले आणि कुमारिकेने सांगितलं, मी तुझाच वध करण्याकरता. पहा, ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती 6 जण त्राहिमाम झाले. अख्ख्या जगताला त्राहिमाम करून टाकणारा हा मृदुमान्य, पण एका कुमारिकेनं काय केला. आता ती कुमारिका कोण होती नाही का, कारण हे सगळं मारण्याकरता अविवेक, कल्प, मच्छर, उन्मत्त, दंभ, द्वेष, हा अज्ञान महा, काम, क्रोध, मद, लोभ, कुबुद्धी, मोह, कुतर्क, अधिकर्म, ही षडविकार आहेत. हे षडविकार यांचं पारिपत्य करण्याकरता ब्रह्माजी सारख्याला सुद्धा त्राहिमाम करून टाकलं. तेव्हाही बाहेर पडलं आणि त्या विकृतीचा फुंदा निर्माण झाला आणि शुद्ध सात्विकतेचं पाणी किंवा जीवन या 6 जणांनी तिच्यावर काय केलेलं, कृपांकित केलेलं आहे. आणि मग तिच्यामध्ये ती ताकद आली आणि त्या मृदुमान्याचा तिनं काय केलेला आहे, असा जबडा धरून फाडला. कारण रामायण, तुम्ही रामायणकार आहेत, माफी मागून बोलतो बरं का, रामायणामध्ये सुरसा नावाची राक्षसी सागरामध्ये निघाली आणि त्या सुरसा नावाच्या राक्षसनीना हनुमंतरायाला गिळायचा प्रयत्न केला. इतकं विशाल रूप धारण केलं त्या सुरसेनं का हनुमंतरायानं सुद्धा विशाल रूप धारण केलं. आणि मग दोघांचंही स्वरूप विशाल झाल्यानंतर हनुमंतराय रामाचा सेवक आहे, त्याला काय काय कळणार नाही. जन्मतःच कौपीन मुद्रा धारण करणारा, लंगोटी धारण करणारा हनुमंतराय त्यानं ओळखलं ही इतकी विशाल झाली ना, आपल्याला सूक्ष्म रूप व्हायला किती वेळ लागला. त्यानं पटकन बारीक रूप घेतलं, तिच्या मुखात शिरलं आणि मुखात पोटात गेल्यानंतर विशाल रूप धारण केलं. आणि सुरसेचा, सुरसा म्हणजे काय, वासना. सुरसा म्हणजे वासना, इच्छा, आकांक्षा, ह्या धुळीस मिळवल्याशिवाय यथार्थ स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबारा आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणामधून सांगतात, हरिजन असावे. न हो अंग संग तुटी, हा ऐसे
हरिजनासवे भेटी न हो अंग संग तुटी. इतकं मला त्यांचं सानिध्य लाभो, कारण संतांच्या संगतीचा महिमाच आगत आहे. बैसता संताचे संगती कळो येईल कमळापती. त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर ती महती कळत असते. साधूचा सहवास कसा आहे, साधू मुक्त आहे का आसक्तीत गुंतलेला आहे, साधू कसा आहे का साधूचं स्वरूप कसं आहे हे खेटल्याशिवाय समजत नाही. म्हणून तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये इच्छा करतात की मला अशा साधूची संगती घडो, नाही का, का त्यांच्या आणि माझ्यामध्ये नको अंतराय देवा, त्यांचा आणि माझा दुरावा लगेच घडू नये अशी इच्छा या अभंगाद्वारे तुकोबारायांनी व्यक्त केलेली आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी. आपला वेळ संपलेला आहे. सांगायचा मुद्दा जो अभंग घेतलेला आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, अभंगावर यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केला. मी बोललो, मी सांगितलं असाच अर्थ आहे असा माझा दावा नाही. कारण जे बोललेलं आहे हो ते काही सद्गुरूंचा श्रीगुरूंचा संतांचा मागोवा घेत घेत बोलण्याचा प्रयत्न केला. बोलत असताना जे तुम्हाला खरं वाटलेलं असेल हो ती साधूची कृपा आहे. आणि ज्यामध्ये चूक वाटलेली आहे तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. एकच असं बोलावं असं वाटतं या ठिकाणी. उत्तम अशा प्रकारचं नियोजनबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. आणि याच्याकरता वरदहस्त असावा लागतो. मुंशी महाराज आहेत, उत्तम महाराज आहेत आणि मसरूप महाराज आणि का राऊत महाराज, बाळासाहेब महाराज, सगळ्यांच्या या कृपेनं या ठिकाणी हा हरिपाठ चालू आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे बरं. कारण हल्ली हरिपाठच पाठ राहिला नाही. हा ना, पाठच झाली हरिकडे. सन्मुख व्हायचं ना तर विनमुख झालो. बरं आहे, पण तुम्ही या ठिकाणी सोसाट्याचा वारा आहे, उंच टेकडीवर आहे, तरी सुद्धा दिवा लावण्याचा प्रयत्न करतात. खूप भाग्यवान आहात तुम्ही. आणि याच्या पाठीमाग अशी कृपा असेल तर बाळकृष्ण महाराज सावखेडकर. मी शेवगावला होतो, त्यांचं प्राणोत्क्रमण झालं, मला ती शेवगावात समजलं. मी शेवगाववरून तसाच हो सावखेडला गेलो होतो. आणि असा महात्मा, फक्कड महात्मा पुन्हा होणे नाही व्हा, नाही का. मला काय बोलता येत नाही. गेल्या ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हो, म्हणून स्वात्मसुख निवासी दत्तगिरी महाराज किंवा बाळकृष्ण महाराज, स्वात्मसुख निवासी विठ्ठलनाथ महाराज, असे महात्मे होणे नाही महाराज. आता एकमेव ज्यांच्याकडे पाहायचं ते फक्त देवगडचे भास्करगिरी महाराज, परिपूर्ण त्यागी वृत्ती आणि यथार्थ ज्ञानाचा बोध करणारा महात्मा, नाही का. त्यांच्या पायावर वारंवार आपण डोकं ठेवावं आणि अशांच्या चरण कमलावर जर आपण नतमस्तक झालो तर खरोखर, नाही का, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. पद्मनाभ कशाला म्हणतात, काय म्हणतात, भाग अनेक प्रकारचे आहेत. म्हणून यथामती यथावकाश. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमचे मृदंगाचार्य, खूप त्यांच्यावर असणारी श्रीगुरूंची कृपा. आणि आमचं बऱ्याच वेळा, नाही का, योग आला. खूप महत्त्वाची गोष्ट. आणि सांगायचा मुद्दा, उत्तरोत्तर त्यांच्या जीवनामध्ये प्रगती घडो. तुम्ही धरलेला जो नियम आहे हाच शेवटाला जावो, कडाला जावो आणि तुम्हाला सद्बुद्धी निर्माण व्हावी का आपण हा नियम न मोडता आपण याच्यामध्ये सहभागी व्हावून ह्या एवढं मोठं वैभव कशा करता येईल. एवढा मोठा वैभव, एक छोटं मंदिर, याचा एवढा मोठा व्याप निर्माण झाला, तो कशा करता झाला, आपल्या करता झालेला आहे.
याचा उपभोग घेणारे आपण आहोत, दुसरे नाही. दुसरं कोणी घेऊ शकणार नाही, नाही का? मला तसं म्हणायचं नाही, पण हे उद्धाराचं माध्यम आहे, उद्धाराचं ठिकाण आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे हे मोबाईलचं टावर आहे. आणि या टावरच्या बाहेर जर गेला तर तुमच्या मोबाईलची रेंज गेल्याशिवाय, म्हणून या टावरच्या अवतीभोवती फिरावं आणि आपल्या जीवाचं कोट कल्याण करून घ्यावं. यातच खरं जीवाचं हित आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली तुकाराम.
दिवसानंतर किंवा मला वाटतं 3 वर्ष मी एकदा कीर्तन केलं तर इथं 3 वर्ष झाले त्यावेळेस खाली होतं. हां, आणि अजून योग आला पुन्हा. आनंदाची गोष्ट आहे. संजीव भाऊनी सांगितलं महाराज तुमच्या देखता बोलण्याचा योग आला. भारी काम झालं आहे का नाही? काय सांगायचं तुम्हाला आता सांगायचंच नाही. जय विठ्ठल टाइम आला ना जायचा असं पुन्हा पुन्हा पाहिजे. बरोबर, ठीक आहे. अशीच कृपा असू द्यावी. जय विठ्ठल जय हरी विचारी राधिकार में आपला राशमा पराध महाराज राशमा पराध महाराज ज्ञानदेव तुकाराम ज्ञान तुकाराम 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 देव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. महाराज की जय. महाराज की रामकृष्ण हरी. मासिक पौर्णिमा महोत्सव, महिन्याची पौर्णिमा. या पौर्णिमेचे आजची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तपरायण सीताराम महाराज छेडे भाविनींगाव महाराजांची उत्कृष्ट अशी सेवा झाली. हरिजनासवे भेटी नवे अंग संग तुटी अशा संतांची अशा साधू महात्म्यांची जर इथं कीर्तन झाली तर निश्चित आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी गोड अशी एक तास 1.5 तास महाराजांनी उत्कृष्ट अशी सेवा संपन्न केली. महाराजांचे समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तथा सुकळीकर ग्रामस्थांच्या वतीने महाराजांचे हार्दिक आभार. आज माघ पौर्णिमा आणि या पौर्णिमेचे आजचे जे अन्नदान आहे ते भाऊसाहेब साबळे, किसन पाटील, साबळे, आप्पासाहेब गुंड आणि संजय महाराज साबळे आणि प्रल्हाद दादा गुंड यांची आजची अन्नदानाची सेवा आहे. हा, आणि पुढची जी पौर्णिमा आहे फाल्गुन पौर्णिमा, ती पौर्णिमा त्या पंक्तीचे यजमान श्री ज्ञानदेव सुकळकर, श्री दिगंबर गुंड आणि श्री खंडेराव पाटील यांची ही सेवा आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण.